हाय फ्रेंड्स, नमस्कार. डॉक्टर मोरे वेल्थमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आपण ज्यावेळेस स्टॉक मार्केटमध्ये एक चांगली कंपनी निवडण्याचा विचार करतो, तर काही गोष्टी अशा एक लक्षात घेणं कंपनीच्या गरजेचं आहे की ते आपण पूर्णपणे लक्षात घेऊन जर त्या कंपनीचे आपण काही पॅरामीटर जर बघितले, तर आपल्याला असं एक लक्षात येतं की ही कंपनी लाँग टर्ममध्ये चांगले ग्रो होणार आहे का ग्रो होणार नाही. मग मित्रांनो, एक चांगली कंपनी निवडण्यासाठी जे काही पॅरामीटर असतात, ते पॅरामीटर आपण कोणता अभ्यास केला पाहिजे, त्या पॅरामीटर लक्षात घेऊन आपण चांगली कंपनी कशी निवडली पाहिजे. आपण एक स्क्रीनर.इन म्हणजे स्क्रीनरचा वापर करून आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक चांगली कंपनी निवडण्याचा पूर्णपणे एक स्ट्रक्चर बघूयात. तर लक्षात घ्या मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये जवळजवळ 5,000 ते 7,000 कंपन्या आहेत. मग तुम्हाला त्याच्यातले एक बेस्ट कंपनी निवडणं ही कुठंतरी एक ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून तुमची एक जबाबदारी असते. प्रत्येकाने आपली एक ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून प्रत्येकाने आपापली एक चांगली कंपनी निवडण्याची जबाबदारी आपण स्वतः पार पाडली पाहिजे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, एखादा धंदा चांगला म्हणजे काय, की ते धंदा कुठेतरी थोडा मोठा पाहिजे, त्या धंद्यात कुठेतरी नेट प्रॉफिट चांगलं पाहिजे, त्या धंद्यावर कर्ज नसलं पाहिजे आणि त्या धंद्याचं जे काही मार्जिन आहे प्रॉफिट मार्जिन ते चांगलं पाहिजे. एखादा लक्षात हे नाही म्हणजे कोणत्या इंडस्ट्रीला धंदा जर चांगला ओळखायचा असेल तर ह्या 3-4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. मग सो फ्रेंड्स, तसंच एक आपण आजच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या एक स्क्रीनवरची मी तुम्हाला जस्ट एक स्क्रीन शेअर करतो आणि त्याच्यात पूर्णपणे स्ट्रक्चर दाखवतो, की ते स्ट्रक्चर बघून तुम्हाला एक लक्षात येईल की एक चांगली कंपनीची आयडेंटिफिकेशन, चांगली कंपनी निवडणूक कशी केली जाते. ओके, तर स्क्रीन शेअर करतोय मी. तिथं गुगलवर गेलो, स्क्रीनर.इन जस्ट मी हे केलेलं आहे. ओनली फॉर स्क्रीनर नाही, असे मल्टिपल मित्रांनो प्लॅटफॉर्म आहेत की त्या प्लॅटफॉर्म थ्रू तुम्ही चांगल्या कंपन्या निवडू शकता. परंतु एक स्क्रीनर एकदम एक इझी टू यूज आणि एक बिगिनरसाठी बेस्ट आहे. तर लक्षात घ्या, इथे एक स्क्रीनरचा डॅशबोर्ड ओपन केल्याच्या नंतर आपल्याला आहे ना, इथं कंपनीचं नाव सर्च करायला येतं. मग कोणतीही कंपनी तुम्ही हे करा. उदाहरणार्थ वारी एनर्जी म्हणजे एक सोलार पॅनल बनवणारी वारी एनर्जी एक कंपनी मित्रांनो. म्हणजे चांगली कंपनी कंपनी बेस्ट आहे का हे ओळखण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इथे एक अबाउट ही जे काही सेक्शन दिसतोय, ह्या अबाउट सेक्शनमध्ये जायचं, इथे रीड मोर करायचं आणि इथं अबाउट पूर्ण थोडं एक जस्ट अंडरस्टँडिंगसाठी लक्षात घ्यायचं. तर इथं काय म्हणता येईल, इनकॉर्पोरेटेड इन डिसेंबर 1990 म्हणजे 1990 मध्ये ही कंपनी आलेली आहे आणि ही मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोलार पीव्ही मॉडेल विथ अन इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ऑफ 10 मीन्स. सो फ्रेंड्स, लक्षात घ्या, इथं जे काय कंपनीचं जे काय फंडामेंटल जे काय बेसिक आहे हे जर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. जर तुम्हाला जर इंग्लिश वाचता येत नसेल, इंग्लिशचा जर प्रॉब्लेम असेल, तर जस्ट काय करायचं की ही कॉपी करायचं. ओके, हे पूर्णपणे असे मी लक्षात घ्या, स्क्रीनरचं गेलो, इथं कॉपी केलं आणि कॉपी करून जस्ट ही म्हणजे काय की ऍक्च्युअल तुमच्या कंपनीचा बिझनेस मॉडेल काय हा लक्षात घेण्यासाठी तुम्ही जस्ट कॉपी करायचं आणि इथं गुगलवर जायचं. एकदम सिंपल, एकदम बिगिनर फ्रेंडली मित्रांनो मी सांगतोय तुम्हाला. ओके, तर इथं पेस्ट करायचं. मग या कंपनीचं पूर्णपणे लक्षात येतं तुमच्या हे जे काय आहे ते. हे झालं सुरुवातीला एक कंपनीचा बेसिक अंडरस्टँडिंग लक्षात घेण्यासाठी. त्यानंतर मित्रांनो, वारी एनर्जीचा आपल्याला एक मार्केट कॅप एक बघायचं आहे. मार्केट कॅप जवळजवळ 89,902 करोडचं मार्केट कॅप आहे, की म्हणजे लार्ज कॅप साईजची कंपनी मित्रांनो. नंतर पी म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो 22.9. इट्स अ व्हेरी गुड म्हणजे एकदम चांगले स्वस्त कंपनीचा वारी एनर्जीचा स्टॉक आपल्याला स्वस्तमध्ये भेटतोय. पी चांगला आहे. आर-ओ-सी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, की पूर्ण कंपनीचं कर्ज आणि कंपनीची इक्विटी व्हॅल्युएशन या दोन्हीला एक रिटर्न्स किती निघतात कंपनीचे. पूर्णपणे आर-ओ-ए म्हणजे काय, की रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे जे काही स्टॉक आहेत इक्विटी कंपनीकडे जे काही इक्विटी त्याला रिटर्न्स किती येतात. म्हणजे आर-ओ-ए आणि आर-ओ-सी जवळजवळ मित्रांनो एक 15च्या पुढे पाहिजे, हे पण बेस्ट आहे. त्यानंतर फेस व्हॅल्यू 10ची म्हणजे फेस व्हॅल्यू 10ची ही पण चांगली म्हणजे स्टॉक अजून स्प्लिट वगैरे काही झालेलं नाही. इन फ्युचर स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. नंतर पी ऑथॉरिटी स्कोर आहे मित्रांनो, यावर आपण स्पेशली व्हिडिओ नेक्स्ट याच्यामध्ये बघूयात. यामध्ये कंपनीची इफिशियन्सी म्हणजे प्रॉफिटेबिलिटी आणि कंपनीचं लिव्हरेज पूर्ण गोष्टी तुमच्या याच्यात लक्षात येतं. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन मित्रांनो बेस्ट आहे. डेट टू इक्विटी म्हणजे 0.22 म्हणजे कर्ज कंपनीच्या व्हॅल्युएशनपेक्षा कर्ज कमी आहे, हे पण इट्स अ गुड साईन फॉर कंपनी. ओके, जर बघितलं तर कंपनीकडे रिझर्व्ह म्हणजे कंपनीकडे कॅश किती शिल्लक आहे. आजकाल चांगली कंपनी म्हणलं तर कंपनीकडे पैसा पाहिजे. तसं कॅश जवळजवळ 14,150 करोडची मित्रांनो कंपनीकडे रिझर्व्ह म्हणजे कॅश शिल्लक आहे. त्याच्यावर कर्ज जर बघितलं तर जस्ट निग्लिजेबल कर्ज आहे. 3,213 रुपयाचं फक्त कर्ज आहे. 3,213 करोडचं, सॉरी. आणि त्यानंतर बघितलं तर एक बुक व्हॅल्यू मित्रांनो, ही बुक व्हॅल्यू पण लक्षात घेणं गरजेची. जवळजवळ 500 रुपयाची बुक व्हॅल्यू आहे. हे पण एकदम बेस्टच आहे. कंपनीची अग्रेसिव्ह ग्रोथ करणारी वारी एनर्जी कंपनी. त्यामुळे हे पण त्या मानाने कुठेतरी बाकीचे पॅरामीटर घेता आपण याला ऍडजस्टेबल करू शकतो. त्यानंतर जर दुसरं बघितलं तर पीईची रेशो म्हणजे प्राइस टू ग्रोथ रेशो हा पण मित्रांनो 1च्या खाली आपण व्हिडिओत बघितलेलं होतं. त्यामुळं
जर ओव्हरऑल जर वारी एनर्जीचं असं जर बघितलं तर तुम्ही हे जर एक 5-7 पॅरामीटर जर तुमच्या लक्षात आले, सो फ्रेंड्स तुम्ही हे पॅरामीटर नोट डाऊन करून घ्या. हे पॅरामीटर जर तुमच्या लक्षात आले तर मी असं सांगू शकतो की तुम्हाला कंपनीमध्ये एक बेसिक अंडरस्टँडिंग येऊन जाईल आणि तुम्ही चुकीच्या कंपनीचे स्टॉक निवडणार नाही. तुम्हाला या बेसिक गोष्टी कळल्या तर जवळजवळ 50% तुम्हाला कंपनीचं अनालिसिस करायचं किंवा 50% तुम्ही म्हणजे त्या 50% लोकात म्हणजे त्या 50% हुशार लोकात येतात की जी लोक चांगल्या पद्धतीची कंपनी निवडतात. सो फ्रेंड्स, या जर गोष्टी जर तुम्ही जर लक्षात घेतल्या तर मला वाटतं की एक चांगली कंपनी तुम्ही बऱ्यापैकी आयडेंटिफिकेशन करू शकता. ॲडव्हान्स लेवलचं इन्व्हेस्टमेंट, ॲडव्हान्स लेवलचे जे काही फंडामेंटल अनालिसिस आहे त्यासाठी मित्रांनो प्रत्येक ह्याच्यावर व्हिडिओज मी तर बनवतोय. परंतु एक आपल्या अशी एक कम्युनिटी पण आपल्याला तयार करायची की पूर्णपणे फंडामेंटल आपल्याला एक 1 to 1 डिस्कशन होईल आणि 1 to 1 आपण एकमेकांचे एक्सपिरियन्स आणि एकमेकांचं नॉलेज चांगल्या पद्धतीने शेअर करू शकाल. त्यासाठी तर आपल्याला डॉक्टर मोरेल सोबत कनेक्ट व्हायचं मित्रांनो. लक्षात आलं? आणि त्यानंतर आपल्याला जे काय बघतो आपण पीअर कंपन्या, वारी एनर्जीच्या ज्या काही जे काही कॉम्पिटेटिव्ह कंपन्या आहेत त्या बघू शकता तुम्ही. अपर इंडस्ट्री आहे, प्रीमियर एनर्जी आहे, परत एमईव्ही फोटो हे पण टाईपचे आहे. म्हणजे ते पण जस्ट पीव्ही मॉडेल बनवणारी कंपनी अशा. परत डायमंड पॉवर झालं किंवा वारी रिन्युएबल झालं, अशा एक पीअर कंपन्या आहेत. त्यासोबत क्वार्टरली तुम्ही जे आपण बघितलं, तुम्ही क्वार्टरली कंपनी प्रॉफिट किती कमवतील, म्हणजे त्या मागचा एक्सपेन्स किती, नेट प्रॉफिट किती, अर्निंग पर शेअर किती हे बघायचंय. परत कंपनीचं बॅलन्स शीट बघायचंय आणि त्यानंतर कंपनीचा कॅश फ्लो स्टेटमेंट बघायचंय. ओके, आणि त्यानंतर इन्व्हेस्टरची म्हणजे प्रमोटर होल्डिंग किती आहे हे पण बघायचंय. ओके, ही इतकं काय डिफिकल्ट नाही. सो फ्रेंड्स, लक्षात आलं? तर मी स्क्रीन तुम्हाला हे करतो. लक्षात घ्या की आपण एखाद्या कंपनीचं अनालिसिस करत असताना एवढ्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. मग एवढ्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पॅरामीटर कंप्लीट कव्हर केलेले आहे. परंतु ह्याचं एक प्रत्येक गोष्टीचा काय काय महत्व आहे ह्याचा आपण प्रत्येक गोष्टीचा एक एक वेगळा वेगळा व्हिडिओ बनवण्याचा मित्रांनो प्रयत्न केला. तर येणारा व्हिडिओ आपला पिओ तर रिस्की स्कोर हा जो काही स्कोर असतो तेच ते स्कोर आणि त्या स्कोरच्या माध्यमातून आपण त्या स्कोर काय दर्शवला जातो म्हणजे असं प्रत्येक पॅरामीटरचा एक वेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू शकतो आपण आणि करणार आहे. तर चालेल मित्रांनो, तुमच्या लक्षात जर आलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एक चांगली एक प्रॉफिटेबल कंपनी किंवा चांगल्या कंपनीबद्दल गुंतवणुकीबद्दल काय अडचण वाटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की आम्हाला या गोष्टी क्लिअर पाहिजेत किंवा आम्हाला या गोष्टीचं तुम्ही एक नॉलेज दिलं पाहिजे, तर मित्रांनो तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी चांगल्या पद्धतीचं अजूनही चांगल्या पद्धतीचं कंटेंट तुमच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करतो. चालेल, थँक्यू, धन्यवाद.